म्हसाळा तालुक्यातील एका छोट्याशा गावात घडलेली ही घटना ऐकल्यानंतर संपूर्ण परिसर हादरून गेला. महादेव कांबळे वय 70 आणि त्यांची पत्नी विठाबाई कांबळे वय 65 हे वृद्ध दाम्पत्य 2 दिवसांपूर्वी त्यांच्या राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत मृतावस्थेत आढळले. सुरुवातीला कोणालाही वाटलं की हे नैसर्गिक मृत्यू असतील किंवा कदाचित आत्महत्या. पण म्हसाळा पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने तपास सुरू केला आणि अवघ्या 24 तासांतच या मृत्यूमध्ये खुनाचा भयंकर सुगावा लागला. पोलिसांनी तपासाची सूत्र हातात घेतल्यानंतर आरोपींना बेड्या ठोकल्या आणि सत्य उघड झालं. हे खून होते, तेही स्वतःच्या पोटच्या मुलांनी केलेले. या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत महादेव कांबळे यांचे 2 मुलगे नरेश कांबळे आणि चंद्रकांत कांबळे. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं आणि चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांच्या माहितीनुसार आई-वडील घर खर्चासाठी पैसे देत नव्हते आणि घरात राहूही देत नव्हते. या कारणावरून दोन्ही मुलांना आपल्या पालकांबद्दल प्रचंड राग होता. हा राग इतका वाढला की त्यांनी आई-वडिलांचा काटा काढण्याचा थरारक निर्णय घेतला. घटनेच्या रात्री दोघे भाऊ घरात शिरले. त्यांनी आई-वडिलांवर अचानक हल्ला चढवला. दोघांना ठार मारल्यानंतर मृतदेह तसेच घरात ठेवून ते पळ काढला. 2 दिवस उलटल्यानंतर शेजाऱ्यांना घरातून येणारा कुजलेला वास संशयास्पद वाटला. त्यांनी तात्काळ पोलिसांना खबर दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि या भयानक घटनेचा उलगडा झाला. घटनेची बातमी कानी पडताच संपूर्ण म्हसळा तालुका आणि परिसरात संतापाची लाट उसळली. पोटच्या पोरांनीच आईवडिलांचा खून केल्याचं ऐकल्यानंतर नागरिक स्तब्ध झाले. गावकरी रस्त्यावर उतरले आणि या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. अशा निर्दयी मुलांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्वत्र होत आहे. म्हसळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. आरोपींना लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार असून न्याय मिळण्याची प्रतीक्षा सर्वांना आहे. ही घटना आपल्या समाजातील नैतिक मूल्यांच्या ऱ्हासाची जाणीव करून देते. आई-वडील हे देवासमान असतात, पण रागाच्या भरात मुलांनी त्यांचा जीव घेतला. अशा घटना टाळण्यासाठी कुटुंबातील संवाद आणि प्रेमाची गरज आहे. म्हसाळातील हे प्रकरण न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नाही.